दशावतार चित्रपट हा मुळीच कांतारासारखा चित्रपट नाही आहे, तर तो मराठीमधला एक मास्टरपीस चित्रपट आहे. आणि जर का तुम्ही कांताराचे एक्सपेक्टेशन्स घेऊन गेलात या चित्रपटाला तर तुमच्या पदरी नक्कीच निराशा येऊ शकते. चला तर मग ह्याच दशावतार चित्रपटाचा रिव्ह्यू आपण करूयात. चित्रपटामध्ये काय काय आहे, कसा चित्रपट आहे, तुम्ही या चित्रपटाला जाणार का, हे सगळं आपण ह्या रिव्ह्यू मध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहणे जर का तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तर मला एक सपोर्ट मिळेल तुमच्यामुळे. तर नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. तर सर्वात पहिला सगळं बाजूला करून आपण दिलीप प्रभावळकर सरांच्या अभिनयाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे बघा ना, 80 वय क्रॉस केलेलं आहे दिलीप प्रभावळकर सरांनी, आणि आत्ताही असा ताकदीचा चित्रपट करायचा ज्यात वेगवेगळ्या अभिनयाच्या छटा आहेत, आणि ज्यात एक सीन तर असा आहे की नदीच्या एकदम खाली डीप पाण्यामध्ये शूटिंग केली गेली आहे. आणि तो सीन कसा दिला असेल 80 वय क्रॉस असताना. जंगलात पळण्याचे सीन आहेत, ऍक्शन सीन्स आहेत, आणि भरपूर काही व्हरायटी आहे या चित्रपटामध्ये. तरीही 80 वय क्रॉस केल्यानंतरही इतका सुंदर अभिनय आणि एवढा ताकदीचा अभिनय तोच कलाकार करू शकतो ज्याचा अभिनयाचा भरपूर अभ्यास आहे. प्रत्येक फ्रेम टू फ्रेम त्यांनी परफेक्ट केलेली आहे. खरंच दिलीप प्रभावळकर सरांच्या अभिनयाला हॅट्स ऑफ आहेत. आणि ते म्हणतात ना की वन्स अ ऍक्टर ऑलवेज अ ऍक्टर. म्हणजे जर का तुमचं वय कितीही झालंय आणि तुम्ही जर का कलाकार आहात तर ते वन्स अ ऍक्टर, जर का तुम्ही कलाकार आहात तर तुम्ही कलाकारच राहणार आहात. आणि ते खरंच दिलीप प्रभावळकर सरांनी प्रूव्ह केलेलं आहे. तर आता येऊयात की दशावतार हा चित्रपटाचा रिव्ह्यू करूयात आणि कसा आहे चित्रपट पाहूयात. सुरुवातीला कथा सांगतो, एक गाभा सांगतो चित्रपटाचा काय आहे ते. एक बाबुली नावाचा जो एक इसम आहे, एक माणूस आहे जो कोकणामध्ये राहतोय आणि दशावतार जे कोकणातलं जे लोकनाट्य आहे त्यामध्ये तो काम करतोय. एक मुलाचा आणि वडिलांचा बॉन्डिंग दाखवलेला आहे. त्याच वडिलांचा आणि मुलांच्या आयुष्यात काय ट्विस्ट येतो, आणि ते वडील म्हणजे दिलीप प्रभावळकर सर आणि मुलगा म्हणजे सिद्धार्थ मेनन, ह्या दोघांच्या आयुष्यात एक ट्विस्ट येतो आणि दोघांचं आयुष्य कसं बदलतं हाच हा चित्रपट आहे. आणि एक महत्वाच्या विषयाला डायरेक्टरने हात घातलेला आहे, तो म्हणजे जे खोदकाम केलं जातं डोंगरामध्ये, खाणी केलं जातं, तर ते खोदकाम ज्याने निसर्गाला हानी पोचते. कारण कोकणाला एक दैवी निसर्गाची देणगी लाभलेली आहे आणि त्यामुळे जे खोदकाम करतात, ज्या खाणी बनवतात, तर त्याने जे निसर्गाला जे हानी पोचते, तर तो एक खूप इम्पॉर्टंट विषय निवडलेला आहे डिरेक्टरने. खूप कमी रिव्ह्युअर्सनी ह्याबद्दल बोललेलं आहे, म्हणजे निगेटिव्हच बोलतात. खूप रिव्ह्यूज पाहिले, पण इतका मोठा विषय, इतका गांभीर्याचा विषय, इतका सुंदर त्याने हाताळलेला, त्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाहीये. ते मला खूप वाईट वाटलं. आणि हाच गाभा आहे चित्रपटाचा. त्याच्यानंतर या चित्रपटामध्ये ज्यांनी अभिनय केलेला आहे, म्हणजे दिलीप प्रभावळकर सरांच्या अभिनयाबद्दल बोललोच, पण इतर कलाकार म्हणजे सुनील तावडे सर असतील, महेश मांजरेकर सर असतील, प्रियदर्शनी इंदलकर जिचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे या चित्रपटामध्ये, आणि इतका सुंदर रोल प्ले केलेला आहे, इतका सुंदर अभिनय केलेला आहे तिने की विचारू नका. सिद्धार्थ मेननने एक सुंदर बॉन्डिंग दाखवलेली आहे. दिलीप प्रभावळकर त्यांचे वडील दाखवले, आणि ती जी बॉन्डिंग आहे त्यामुळे चित्रपट अजून उठवून येतो. त्यांची बॉन्डिंग खूप छान दाखवलेली आहे आणि खूप छान अभिनय केलेला आहे. सिद्धार्थ मेननने एक नॉन महाराष्ट्रीयन असून सुद्धा त्याचा जो भाषेचा, मालवणी भाषेचा जो लहेजा आहे त्याने सुंदर पकडलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्यानंतर अजून इतरही कलाकार म्हणजे भरत जाधव सर असतील आणि रवी काळे, त्यांचा एक निगेटिव्ह भूमिका आहे, त्यांनी खूप छान भूमिका केली आहे. ते एकूणच सगळ्यांच्या भूमिका खूप सुंदर झालेल्या आहेत आणि उत्तम अभिनय केलेला आहे सगळ्यांनी. जेवढा त्यांना स्क्रीन टाइम मिळालेला आहे तेवढा सगळ्यांनी खूप छान अभिनय केलाय. आणि त्याच्यानंतर आता येऊयात की स्क्रीन प्ले कसा आहे चित्रपटाचा. तर फर्स्ट हाफ मध्ये स्क्रीन प्लेला म्हणजे आपण म्हणाल की खूप स्लो चालतो चित्रपट, परंतु त्यालाही एक कारण आहे. कारण वडिलांची आणि मुलाची एक बॉन्डिंग दाखवणं खूप गरजेचं होतं, त्याशिवाय चित्रपट पुढे जाऊ शकत नव्हता. म्हणून इतकी स्ट्रॉंग दाखवायची होती ती बॉन्डिंग की पुढे सेकंड हाफला त्याचा फायदा होईल. आणि त्यामुळेच फर्स्ट हाफ थोडा आपल्याला स्लो वाटतो. त्यानंतर सेकंड हाफ मध्ये
फर्स्ट हाफ मध्ये अजून एक गोष्ट सांगायची की इंटरव्हलच्या आधी खूप मोठा ट्विस्ट येतो, ज्याने आपण अवाक होतो आणि असं हे काय झालं असं होतं. तर तो ट्विस्ट खूप भन्नाट ट्विस्ट आहे. त्यानंतर जेव्हा इंटरव्हल नंतर सेकंड हाफ चालू होतो त्यानंतर चित्रपट अक्षरशः पिकअप धरतो. ज्या मर्डर्स वगैरे दाखवल्यात तर त्या मर्डर्स सगळं चालू होतं आणि त्यांनी खूप छान एक्झिक्यूट केलं. त्या मर्डर्स कसं दाखवायचं वगैरे ते प्लॅन खूप छान केलेलं, मला ते खूप आवडलं. सेकंड हाफ मध्ये ऑफकोर्स पिक्चर पिकअप घेतो, परंतु काही ठिकाणी जो टेन्शन किंवा ते जे दाखवायचं ना ते मला वाटतं थोडंफार मिसिंग झालं. म्हणजे आपण प्रिडिक्ट करू शकतो का आता याची मर्डर होणार आहे, मग हे असं होणार आहे, ते थोडंसं कमी असायला पाहिजे आणि त्यामध्ये थोडंसं काहीतरी सरप्राइझिंग एलिमेंट्स असायला हवे होते असं मला वाटतं. तर सेकंड हाफ खूप छान. क्लायमॅक्सकडे येताना चित्रपट खूप ट्विस्ट उलगडत जातात आणि मला क्लायमॅक्स खूप आवडला. खूप जणांना क्लायमॅक्स आवडला नाही, पण मला खूप आवडला आणि तो क्लायमॅक्स अक्षरशः हिट करतो आणि आपल्याला खूप काही विचार करायला लावतो. कारण एकतर ते खाणीचा विषय जे खोदकाम केलं जातं आणि एक वडिलांचं आणि मुलाचं नातं लास्टला कसं उलगडतं ते इतकं सुंदर दाखवलं. खरंच मला क्लायमॅक्स खूप आवडला. काही जणांना क्लायमॅक्स आवडला नाही, पण मला खूप क्लायमॅक्स आवडला चित्रपटाचा. फक्त काही ठिकाणी थोडा प्रिडिक्टेबल होतं पिक्चर आणि थोडा स्लो होतं. तर हे झालं स्क्रीन प्ले बाबतीत. आता येऊयात की गाणी कशी आहेत आणि म्युझिक कसं आहे. तर जे बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे ते मला ओके वाटलं. खूप छान पण नाही आणि खूप एकदम पण वाईट नाही असं वाटलं. आणि स्पेशली एक गोष्ट सांगायची, रंगपूजा हे जे गाणं आहे त्यांनी जिथे जिथे वापरलंय खूप सुंदर वापरलं आणि अजय सरांचा आवाज आपल्याला भावूक करून जातो अक्षरशः. आणि त्यात ज्या ज्या सिच्युएशनला ते गाणं वापरलंय खरंच बॅकग्राऊंड म्युझिकची गरजच नाही, त्यांचा आवाजच आपल्याला हिट करून जातो असं मला वाटतं. तर म्युझिकच्या बाबतीत ते रंगपूजा गाणं खूप आवडलं मला. आणि औशीचो घो जे गाणं आहे मालवणी भाषेतलं तर ते ओके वाटलं. तर हे गाणी खूप छान वाटली. आणि जेव्हा जेव्हा मर्डर्स होतात तेव्हा म्हणजे वराह अवतारचं जे गाणं किंवा बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते वाजतं तर ते वाला खूप छान आहे. नरसिंह असेल तर नरसिंहाबद्दलचं म्युझिक, अवताराबद्दलचं म्युझिक तर तेही खूप आवडलं मला. तर त्या कॉम्बिनेशन्स खूप छान घेतल्या म्हणजे चित्रपटाचा अजून इंटरेस्ट वाढतो. तर ते खूप छान केलंय डिरेक्टरने. आता डिरेक्शन कसं झालंय तर सुबोध खानोलकर सरांनी डिरेक्शन केलेलं आहे आणि मला त्यांचं डेब्यू डिरेक्शन आहे असं मला असं वाटतं. पण खरंच खूप छान डिरेक्शन केलेलं आहे. ऑफकोर्स थोडेसे मिसिंग एलिमेंट्स आहे कारण नवीन डिरेक्टर आहेत वगैरे, तर थोडेफार मिसिंग एलिमेंट्स आहेत, पण मला एवढंही काही खराब वाटलं नाही त्यांच्या डिरेक्शनमध्ये. ओके डिरेक्शन आणि जसं चित्रपटाला हवं आहे तसंच डिरेक्शन आहे. त्यांच्या नजरेतनं तो चित्रपट खूप छान दिसतो आपल्याला आणि जे त्यांना दाखवायचं ते आपल्यापर्यंत पोहोचतं असं मला वाटतं. तर आता आपण बघूयात की ओव्हरऑल चित्रपट कसा आहे. तर ओव्हरऑल चित्रपट खरं सांगतो काही त्या ज्या छोट्या मोठ्या ज्या चुका आहेत त्या इग्नोर करता येऊ शकतात आणि आपल्याला ओव्हरऑल चित्रपटाचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला त्या ज्या सगळ्यात छोट्या चुका आहेत जे प्रिडिक्ट होणं वगैरे तर ते आपण बाजूला सारू शकतो आणि ओव्हरऑल इम्पॅक्ट आपल्यावर खूप छान पडतो चित्रपटाचा असं मला वाटतं. आणि दुसरी आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे सिनेमॅटोग्राफी. खरंच म्हणजे त्या नद्या असेल, जंगल असेल, एखादा पानावर एक छोटासा किडा चालतोय वगैरे तर ते क्षण इतके सुंदर टिपलेले आहेत डिरेक्टरने. जी सिनेमॅटोग्राफी इतकी सुंदर दाखवली. मग कोकणातली जी घरं दाखवली, चिरांची घर की चिरांच्या दगडाची घरं असतात तेही तितकं सुंदर दाखवलंय. म्हणजे असं वाटतं की आपण कोकणात आहोत आणि ते आयुष्य जगतोय. खरंच डिरेक्टरला आणि त्यांच्या विचाराला खरंच 100 मार्क्स आहेत. आणि सिनेमॅटोग्राफर जे आहेत ज्यांनी कोणी सिनेमॅटोग्राफी केली त्यांना खरंच हॅट्स ऑफ. खूप सुंदर कोकण दाखवलेलं आहे आणि म्हणतात ना कोकणाला देणगी आहे निसर्गाची आणि ती देणगीचा पुरेपूर वापर ह्या चित्रपटामध्ये केलाय असं म्हणायला हरकत नाही. आता फायनली पाहूयात की आपण दशावतार चित्रपटाला किती रिव्ह्यू देणार आहोत. तर मी माझ्याकडनं ह्या चित्रपटाला दशावतार या चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार्सची रेटिंग देणार आहे आणि स्पेशली 3.5 देणार होतो परंतु अर्धा स्टार फक्त आणि फक्त दिलीप प्रभावळकर सरांच्या ऍक्टिंगसाठी आहे.
तुफान ऍक्टिंग केलेली आहे दिलीप प्रभावळकर सरांनी. खरंच असं वाटतं की त्यांना एकदा भेटावं आणि म्हणावं की काय काम केलं यार सर, इतक्या वयात जर का तुम्ही इतकं छान काम करताय, खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. तर हे होतं दशावतार ह्या चित्रपटाचा रिव्ह्यू. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आणि तुम्ही पाहावा का? तर हो, नक्कीच पाहावा हा चित्रपट. खूप साऱ्या रिव्ह्यूअर्सनी पाहतोय की निगेटिव्ह कमेंट्स केलेले आहेत, निगेटिव्ह रिव्ह्यूज दिलेत, पण काही चुका इग्नोर करता येते आणि तुम्ही नक्कीच ह्या चित्रपटाला तुमच्या परिवाराला घेऊन जा. जर का तुम्ही कोकणात राहणारे असाल ना, तर तुम्ही खरंच ह्या चित्रपटाला रिलेट करू शकाल आणि खूप छान चित्रपट बनलाय म्हणायला हरकत नाहीये. तर नक्कीच तुम्ही ह्या चित्रपटाला जा आणि जर का तुम्ही गेलात तर नक्की मला सांगा की कमेंट करून की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.